आणि आता थेट जाऊयात दापोलीमध्ये सध्या आदित्य ठाकरे यांची सभा सुरू आहे। संघर्ष लढाई हे तर लिहिलंच आपल्या नशिबात, पण गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही पाहिलं, अनेक वेळा पाहिलेलं आहे की ज्यांना आपण आपले समजायचो, ज्यांना आपल्या परिवारातले समजायचो, काही लोकांना तर आम्ही स्वतः काका बोलायचो, त्यांची मुलं आम्ही मित्र समजायचो, बरोबर ऐन वेळी खोके कुठेतरी दिसले आणि हे त्यांना ओके बोलले आणि रातोरात जे आपले होते ते फरके झाले। रातोरात जे आपले त्यांचे सगळे आपल्याला वाटायचे, आपले जे इतर सहकारी त्यांना पण आपले वाटायचे आणि हे देखील त्यांना आपले वाटायचे, त्यांच्यावर हातपाय उचलून हे पळाले। आणि तसेच एक गद्दार इकडे पण आहेत, नाटक करणारे गद्दार आहेत, टीव्हीवर रडणारे गद्दार आहेत, आवाज चढून बोलणारे गद्दार आहेत, शिवीगाळ करणारे गद्दार आहेत, धमकवणारे गद्दार आहेत। पण आज मी तुम्हाला विचारत आहे, इथे तर महिला तर किती मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, जवळपास 60% जास्त इथे महिला आहेत, खास कौतुक करतो आपलं मी। तर मी आज तुम्हाला विचारत आहे, ह्या गद्दारांना तुम्ही घाबरणार आहात? त्या चिमणी चोरांना तुम्ही घाबरणार आहात? या गुंडांना तुम्ही घाबरणार आहात? मी त्यांना सांगून ठेवलेलं आहे, जे दादागिरी आमच्या लोकांवर करतील, इकडच्या नागरिकांना करतील, भास्कर जाधव साहेब, मी जिथे जिथे खास करून असे थोडे गल्लीतले गुंड असतात, त्यांना वाटतं की आम्हीच डॉन, एवढूशे असतात, त्याला सांगायला आलं आणि सगळीकडे जाऊन सांगतोय, खास असेच मतदारसंघ निवडले, हिंमत द्यायला, ताकद द्यायला, कारण आम्ही तर लढतो आहोत, दिल्ली शहराच्या विरुद्ध लढतो आहोत, गुजरात मधून जे आक्रमण करतात त्याच्या विरुद्ध लढतो आहोत। मी फक्त तुम्हाला सांगतोय, जर तुमच्यावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला, तुमच्यावर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, तर आपलं सरकार येतंय, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी ही माझी असेल। आणि ते करण्यासाठी मला कुठचंही पद नकोय, मला कुठचंही मंत्रीपद नको, काही नको, फक्त तुमचा विश्वास हवाय, तुमची ताकद हवी आणि तुमचं मशालीला मत हवं। कारण आपण लढत तर आलं, आणि जो काळ मी आता ऐकत होतो, जो काही राजीनाम्याचं आपलं सगळं जे काही सत्यानंतरचं त्यावेळी जी घटना होती, माझ्या डोळ्यासमोर उभी केली भास्कर जाधव साहेबांनी। जसे ते तिथे होते, मी देखील तिथेच होतो, आणि आमच्या दोघांमध्ये साधारण बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह, बघण्याचा दृष्टिकोन तोच होता। कारण असं नव्हतं की उद्धव साहेब घरात एक असतात आणि बाहेर एक असतात। कदाचित या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जर एकमेव नेता कोण असेल जो घरी पण तसाच असतो, बाहेर पण तसाच असतो, खरा मनातून राजकारणी नाहीये ना, तर सत्तेला चिटकून बसला असता, त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे। आणि मी स्वतः पाहिलेलं, म्हणजे ज्या वेळेला आम्हाला वर्षा बंगला सोडायचा होता, काही ठरलं नव्हतं, आणि आम्ही सगळे त्यावेळी देखील प्रेस कॉन्फरन्स, पत्रकार परिषद घेणार होतो, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उद्धव साहेब घरोघरी आले आणि सांगायला लागले कसं हे काही जे अलीबाबा 40 चोर कसे पळाले हे सांगत होते। आणि सांगता सांगता त्यांनी सांगितलं की आज मी वर्षा बंगला सोडून चाललोय, माझ्या मातोश्रीवर चाललोय आणि लवकर हे पद देखील सोडायला लागेल। ती संपूर्ण रूम थक्क झाली होती, बघत होती। मुख्यमंत्री कार्यालयातले जे लोक होते, जे अधिकारी होते, जे पोलीस होते तिकडचे, ते देखील बघायला लागले, काही तिथेच रडायला लागले। आणि हे सगळं होत असताना जसा कॅमेरा बंद झाला, मी उद्धव साहेबांना विचारलं पुढे काय? त्यांनी सांगायचं लढायचं, थांबायचं कुठे? मी म्हणलं तसं नाही, पुढे काय? आज काय आपण राहणार आहोत कुठे? चला बॅगा भरा, चला मातोश्रीला। कुठचाही दुसरा राजकीय नेता असता, कुठचाही दुसरा राजकारणी माणूस असता, सगळं काही त्या पदाला चिटकून बसायला केलं असतं, खुर्चीवर बसायला केलं असतं। पण उद्धव साहेब तसे नाहीत, आपल्या मातोश्रीवर आले। त्या मिनिटाला मला सांगितलं, आदित्य चला मैदानात उतरा, लढाई सुरू झालेली आहे, ह्या महाराष्ट्रासाठी लढायचं, स्वतःसाठी लढायचं नाही, महाराष्ट्रासाठी लढायचं आहे। पण भास्कर जाधव साहेब, जसं तुम्ही आता एक सांगितलं की उद्धव साहेबांना दुःख कधी झालं, कधी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, तसं अजून एक दुःख मी पाहिलं होतं, तर ज्या मिनिटाला आपल्या राज्यात येणारा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प हाताने पाठवला गुजरातला। कारण मला आठवतं, जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, अनेक कामं आपण करत होतो, मग ह्याच जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून करत असू, गुंतवणूक आपल्या राज्याची आणण्याचे काम करत असू, अनेकदा आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम घेतला होता। आपले सगळे आमदार असायचे, मंत्री असायचे, अधिकारी असायचे, आणि आपल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या कार्यक्रमातून सुभाष देसाई साहेब जेव्हा मंत्री होते, उद्योग मंत्री होते, कारण त्यांचं माहिती आहे, त्यांचं काम हे जगासमोर होतं। आत्ताचे उद्योग मंत्री आहेत, त्यांचा डांबर सोडून दुसरा काय उद्योग आहे माहिती नाही कोणाला।
तिथे थोडं पलीकडे काय आहे, डांबराचं उद्योग त्यांचं काय आहे, विक्रांत तुम्हाला माहिती असेल. पण आज जेव्हा आपण आपलं सरकार म्हणून अभिमानाने मागे बघतो तेव्हा मी तुम्हाला सांगू शकतो, आपल्या काळात 2.5 वर्षाच्या काळात 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपण आपल्या राज्यामध्ये आणली, महाराष्ट्रामध्ये आणली. 6.5 लाख कोटीची गुंतवणूक. जे करार केले होते आपण, कोविडचा काळ होता, अर्थचक्र बंद पडलेलं, जगात कोणी कुठे जात नव्हतं, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून असेल आणि थोडं जेव्हा आपण लॉकडाऊन उचलला त्यानंतर मी पाहायला लागलो हे मॅग्नेटिक महाराष्ट्राचे कार्यक्रम होत होते आणि उद्योगपतींचा विश्वास जगभरातून एका व्यक्तीवर होता. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर हा आपला माणूस वाटायचा. जसं आपण सगळे त्यांना कुटुंब प्रमुख समजतो तसं उद्योगपती देखील सांगायचे आणि अजूनही सांगतात की या राज्यात राज्यासाठी नेतृत्व करण्यासाठी जर उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील तर आम्ही या राज्यात गुंतवणूक घेऊन येऊ, कारण ते एक राजकीय स्थिरता आणतात. आणि जसं हे 40 चोर, हे गद्दार, घोटाळेबाज, खोके काढतात, धोके देतात असं करत नाही, स्वतःबद्दल विचार करत नाहीत, विचार करतात ते म्हणजे जनतेचा करतात. आणि ते करत असताना आपण कुठेही कामगारांना वाऱ्यावर सोडलं नव्हतं. जे केंद्र सरकारने जे काळे कायदे शेतकऱ्यांसाठी असतील किंवा आपल्या कामगारांसाठी असतील, 3 काळे कायदे जे आणले होते त्याचा विरोध आपण केला, तर राज्यात आपण लागू केलं नाही. कारण आज आपण पाहतोय आपल्या राज्यात नवीन गुंतवणूक येत पण नाहीये, नवीन उद्योगाची कुठेही संधी येत नाहीये, नवा रोजगार निर्माण होत नाहीये. पण जे आहेत ते देखील टेम्पररी होत आहेत, ते फिक्स्ड एम्प्लॉयमेंट आहे, ती पण थोडी अशी टेम्पररी कामगार होणार की काय अशी भीती वाटायला आपण सांगितलं. आम्हाला उद्योगपती पण महत्वाचे आणि कामगार पण महत्वाचे. जर उद्योगपती असले तर कामगार असतील, कामगार असले तर उद्योगपती असतील. जर ह्या राज्यामध्ये उद्योग नवीन आले, गुंतवणूक नवीन आली तर आणि तरच आपलं राज्य पुढे जाऊ शकतं. पण आज आपण ऐकतोय, पाहतोय गेल्या 2 वर्षामध्ये मागोमाग एकनाथ शिंदे गद्दार आपल्या डोक्यावर बसवल्यानंतर, अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवल्यानंतर स्वतःचे खोके सोडून ह्या राज्यात एक तरी नव्या रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यात तुम्ही ऐकली का? ऐकलं? मी तुम्हाला 1-2 नावं सांगतो, ती गेलीत कुठे मला सांगा. वेदांत फॉक्सकॉन 2.25 लाख कोटीची गुंतवणूक गेली कुठे? बलराज पार्क या रोह्यामध्ये येणार होतं, गेलं कुठे? मेडिकल डिव्हाइस पार्क छत्रपती संभाजीनगर ते ऑडिक सिटी मध्ये आणणार होतो, गेलं कुठे? सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क गेलं कुठे? एअरबस टाटाचा प्रकल्प गेला कुठे? 40 चोर पळाले कुठे? हे महाराष्ट्राला माहिती आहे, हे जगाला माहिती आहे की यांनी सगळं पाठवलं गुजरातला, कारण गुजरातला यांना थँक्यू बोलायचं होतं. आज आपण पाहतोय परिस्थिती अशी झाली आहे की माझ्या महाराष्ट्रातला तरुण प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल, कुठेही मी गेलो, कुठच्याही तालुक्यात गेलो, मग ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, मला विचारत आहे की आदित्य आपल्या नोकरीचं काय, रोजगाराचं काय, कुठेतरी संधी मिळणार की नाही आम्हाला. हे सगळे जे तरुण आहेत ते कुठेही माथेवर मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी सीख आहे, मी ईसाई आहे, मी पारसी लिहून येत नाही. त्यांना पाहिजे ते फक्त नोकऱ्या पाहिजेत, रोजगार पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे, हृदयात राम आणि हाताला काम. भाजपचं किंवा एकनाथ शिंदेचं जे हिंदुत्व ते स्वतःचं समजतात, ते काय मानतात स्वतःला, ते घर जाळण्याचं हिंदुत्व आहे, आपल्या घरातली चूल पेटवण्यातलं हिंदुत्व. पण असं मी तरुणांसाठी सांगतोय की आपलं सरकार आल्यानंतर आपण या राज्यात पुन्हा एकदा उद्योगधंदे आणू, गुंतवणूक आणू, रोजगार निर्माण करू. पण आज जो बेरोजगार तरुण आहे त्या बेरोजगार तरुणांना आपण महाविकास आघाडी म्हणून प्रत्येक महिन्याला 4,000 रुपये देणार आहोत, बेरोजगारी भत्ता म्हणून देणार आहोत. पण पुढे नोकऱ्या शोधायचं का? नाही तर असंच आनंदात राहायचं नाही, तर हे सरकार काय बघ. पण आज ही गरज आहे, ही गरज खरोखर आहे. अमोल भैया तुम्ही आज मंचावर आहात, मुंबईत आपण जे काम केलेलं आहे ते तुम्हाला माहिती आहे. सचिनजी तुम्हालाही माहिती आहे आपण मुंबईत काम केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेने आपली राजधानी मुंबई, आपल्या इथून अनेक लोक मुंबईत कामाला आहेत, मुंबईत राहतात, मुंबईचे मुंबईकर आहेत, अस्सल मुंबईकर आहेत. मुंबई ही आपली राजधानी आहे, जी राजधानी आज एकनाथ शिंदे अदानीला देऊ इच्छित आहेत. पण मुंबईमध्ये जशी पब्लिक स्कूल, मुंबई पब्लिक स्कूल आपण केली, मुंबई महानगरपालिकेचं मोफत शिक्षण मुलींना असो किंवा मुलांना असो मोफत देतो, दर्जेदार देतो. तसंच दर्जेदार आणि मोफत शिक्षण जसं आज राज्यात मुलींना आहे तसं आपण मुलांसाठी पण करणार आहोत. कारण शिकला नाही तर आजच्या जगात पुढे जाऊ शकत नाही, शिकलं नाही तर पुढे जाऊ शकत नाही. शिक्षण हे गरजेचं आहे, शिक्षणाशिवाय आपण कुठेही जाऊ शकत नाही. मग राज्य सरकारच्या स्पर्धा परीक्षा असतील, जेव्हा परत ह्या गेल्या 2 वर्षात मी पाहिलेलं आहे तरुण मुला मुलींना आंदोलनं करायला लागलेत. IAS IPS झालं तर बदली पोस्टिंगसाठी पैसे द्यायला लागतात. हा जसा विषय महत्वाचा आणि मोठा झालेला आहे तसं हा शिक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे, ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.
पण शिक्षणाबद्दल बोलत असताना आणि जसं मुलींचं मोफत शिक्षण आहे, पण मुलींना पुढे काय? आज महिला ज्या इथे उपस्थित आहेत, मी तुम्हाला विचारत आहे की ही लाडका भाऊ जी योजना आहे, गेल्या 2-3 महिन्यात जी लाडका भाऊ योजना आली आहे, किती रुपये देतात होय आपल्याला? किती देतात? 1500. थोडा घसा बसले म्हणून खडी साखर खातं ना, तुम्हाला वाटेल की ते भलतं खातं. किती देतात? 1500. पण एका वेळेला 2014 मध्ये किती देणार होते आपल्याला? आता डोळे बंद करा, डोळे उघडा. 2024 मध्ये तुम्ही आलात, किती मिळतात? किती मिळतात? 1500. म्हणजे किती कमी केले यांनी? किती शून्य काढले? कळलं ना तुम्हाला किती मोठं जादूगार एकनाथ शिंदे आहे? तसं जर चुकून यांचं सरकार बसलं तर ह्या गद्दार लोकांनी आपल्याला 150 रुपये देण्यात येणार लाज वाटणार नाही. आणि म्हणून उद्धव साहेबांनी शब्द दिलेला आहे, महिलांना शब्द दिलाय की 1500 रुपयामध्ये काही परवडत नाही. 1500 रुपयामध्ये काही मिळतं का आपल्याला? काही मिळत नाही. 1500 रुपये नाही तर आपली महालक्ष्मी योजना येणार. 1500चे दुप्पट करून आपण प्रत्येक महिलेला या राज्यात 3000 रुपये प्रति महिना देणार आहोत. 3000 रुपये प्रति महिना देणार आहोत. गरजेचं आहे. महाराष्ट्रात आपल्याला महिलांसाठी 6 सिलेंडर मोफत ह्या आपल्याला द्यायलाच लागतील प्रति वर्षात. पण त्याहूनही जास्ती पुढे जात असताना आपल्याला हा विचार करायला लागेल की आपण महिला पुरुष हे सगळे आपण कधी गावी जातो, कधी माहेरी जातो, कधी सासरी जातो, कधी मुंबईला येतो, कधी दुसऱ्या जिल्ह्यात जातो काम करत असताना. पण महिला या समाजाचा कणा आहेत. महिला ह्या जसं घर सांभाळतात तसं समाजही सांभाळतात. आणि ह्याच महिलांसाठी एसटीचा प्रवास असेल, मुंबईत BSTचा प्रवास असेल, फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मोफत हे आपलं सरकार करून देणार आहे. प्रत्येक व्यक्तीला कॅशलेस ट्रीटमेंट म्हणजे 25 लाखापर्यंत कुठच्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही जा, आरोग्य सेवा ही मोफत करणार आहोत आपण. आणि हे सगळं करत असताना आपल्याला जो महाराष्ट्र पुढे निघून जायचा आहे, तुम्ही विचार करायचा आहे हा महाराष्ट्र कोणाच्या हातात राहणार आहे. एका बाजूला आपण पंचसूत्री काढली आपल्या महाविकास आघाडीची. जसं मी सांगितलं, तरुण मुला मुलींसाठी आपण शिक्षण मोफत करत आहोत. बेरोजगारांसाठी 4000 रुपये प्रति महिना देणार आहोत रोजगार मिळेपर्यंत. महिलांसाठी 3000 रुपये प्रत्येक महिन्याला, जे यांनी आता 2100 सांगितलेलं आहे. आता काय सांगतात एकनाथ शिंदे की काय हे सरकार देऊ शकत नाही. हो, तुम्ही देऊ शकत नाही. तुम्ही अदानीला सगळं काही देऊ शकता. आम्ही देणार ते आमच्या जनतेला देणार. या महिलांसाठी 3000 रुपये आम्ही करून दाखवणारच. पण फक्त 3000 रुपये नाही, 6 गॅसचे सिलेंडर जसं आपण मोफत देऊ प्रत्येक वर्षाला. ST BSTचा पास हा मोफत देऊ महिलांसाठी. प्रत्येक इथे जे आपले महाराष्ट्राचे नागरिक आहेत त्यांच्यासाठी कॅशलेस ट्रीटमेंट 25 लाखापर्यंत. आणि शेतकऱ्यांची जी कर्जमुक्ती आहे महाराष्ट्रभरातली ती 3 लाखापर्यंतची जी कर्ज आहे ती मुक्त करून दाखवणार आहोत. जातनिहाय जनगणना करणार आहोत. 50% पर्यंत जे आरक्षणाची लिमिट आहे ती आपण मोडणार आहोत. कारण ह्या राज्यामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदेच्या सरकारने केलं, त्यांच्या राजवटीने केलं. भास्कर जाधव साहेब आता जे बोलले ते बरोबर आहे. बटेंगे तो कटेंगे. भास्कर जाधव साहेब मी सहमत आहे खरं तर त्यांच्याशी. योगी साहेबांची मी सहमत आहे. ते महाराष्ट्राला सांगतायत तुम्ही कुठेही विखुरले जाऊ नका. आपण जर बाटलो गेलो, आपण जर विखुरले जाऊ गेलो तर हेच एकनाथ शिंदे आणि हेच भाजपावाले आपलंच पॉकेट कापतील. कारण जी लूट चालू आहे ती महाराष्ट्र सर्वत्र हे एकनाथ शिंदे सरकार करत आहे. नंतर जे मोदी साहेब बोलून गेलेत, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, ते देखील आपल्याला कुठून तरी एक छुपा मेसेज देत आहेत, निरोप देत आहेत, संदेश देत आहेत. एक रहेंगे तो सेफ रहेंगे म्हणजे तुम्ही सगळे एकत्र राहा. जातीपातीच्या राजकारणाला, धर्माच्या राजकारणाला बळी पडला नाही. एकत्र राहिला तर एकनाथ शिंदेच्या घटनाबाह्य गद्दार सरकारकडून दूरच तुम्ही सेफ राहाल हे आपल्याला मोदी साहेब स्वतः सांगत आहेत. पण आज या गेल्या 2 वर्षामध्ये जी महाराष्ट्रात लूट झालेली आहे, महाराष्ट्रात आपण पाहतोय प्रत्येक रस्त्यावर खड्डा असेल, कुठून डांबर कोण चोरताय, कुठे दर्जेदार रस्ते कोणी काढून देत आहे, सगळं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.